नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. 1896 पदांसाठी मित्रांनो एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन फीस फक्त ₹100 आहे आणि तुम्ही वुमेन कॅन्डिडेट SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला ₹0 फीज असते. तर मित्रांनो ही पदभरती जी आहे हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट, त्याच्यानंतर मित्रांनो वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, त्यानंतर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली सेक्रेटरीएट डिपार्टमेंट या ठिकाणी मित्रांनो केली जात आहे. याच्यामध्ये मित्रांनो ही पदभरती कंडक्ट कोण करत आहे तर दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड कंडक्ट करत आहे. त्यांचे जे मित्रांनो विविध डिपार्टमेंट आहेत दिल्लीचे लोकल ऑटोनॉमस बॉडी जे आहे जसे की आरोग्य विभाग आलं मग किंवा मित्रांनो वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आलं, या ठिकाणी मित्रांनो ही पदं भरली जात आहेत. DSSB असं आपण त्याला म्हणतो. तर मित्रांनो हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला जो आहे तेथील दिल्लीच्या आरोग्य खात्यामध्ये तुम्हाला भेटतोय आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो याला तुम्ही ऑल इंडियामधून अप्लाय करू शकता. आता मित्रांनो फक्त त्यांनी शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेली आहे वेबसाईटवरती. याची फुल नोटिफिकेशन 13 फेब्रुवारी 2024 येईल आणि 13 फेब्रुवारीपासून याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होतील. जेव्हा फुल नोटिफिकेशन येईल ज्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस डिटेलमध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन एज लिमिट त्याबद्दल सर्व माहिती दिली जाईल तुम्हाला आणि 13 मार्चपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन याचे करायचे असणार आहेत. तर अजूनपर्यंत फुल नोटिफिकेशन आलेली नाही, शॉर्ट नोटिफिकेशन वेबसाईटला आलेली आहे. याची लिंक तुम्हाला मी टेलिग्रामला आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर बघा मित्रांनो आता कुठली पदं आहेत. पहिलं पद आहे मित्रांनो फार्मासिस्ट ग्रुप C ची पोस्ट आहे. खूप महत्त्वाची जागा आहे मित्रांनो. UR OBC SC ST EWS PWD असेल एक्स सर्व्हिसमॅन असेल या सर्वांसाठी वॅकेन्सी टोटल 318 वॅकेन्सी फार्मासिस्ट या पदासाठी आहेत. हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर म्हणजेच आरोग्य विभागामध्ये ही पोस्ट भरली जाते. त्याच्यानंतर नर्सिंग ऑफिसर ग्रुप B ची पोस्ट आहे. याच्यासाठी मित्रांनो सर्वात जास्त जागा आहेत. नर्सिंग ऑफिसरमध्ये इथं तुम्हाला होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. 1507 जागा या पदासाठी भरल्या जात आहेत. बघा ओपनसाठी सर्वात जास्त 724 जागा आहेत. OBC साठी 445, SC साठी 115, ST साठी 106, EWS साठी 117 जागा आहेत. जर मित्रांनो इथं तुम्हाला अप्लाय नसेल करायचं तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती शेअर करा, कारण की ग्रुप B ची मित्रांनो नॉन गॅजेटेड पोस्ट तुम्हाला भेटते आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरामध्ये हा तुम्हाला जॉब जो आहे तो भेटणार आहे. DSSB दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड जे आहे मित्रांनो ती ही पदभरती कंडक्ट करते हेल्थ डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर मित्रांनो पुढची पोस्ट आहे रिसोर्स सेंटर कोऑर्डिनेटरची डायरेक्टर ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये ग्रुप B ची पोस्ट आहे. 12 जागा आहेत त्यासाठी देखील. त्यानंतर मित्रांनो आया, आता मित्रांनो ही आया जी पोस्ट आहे वॉर्ड बॉय किंवा कक्ष सेविका पद्धतीने आहे. याच्यामध्ये मित्रांनो शक्यता अशी आहे की ANMच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अप्लाय करण्याचा चान्स भेटू शकतो ANM झालेल्यांना. पण मित्रांनो डिटेलमध्ये जाहिरात आल्यानंतर तुम्हाला सविस्तर याची माहिती मी देणार आहे. वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये ग्रुप C ची ही पोस्ट आहे. 21 जागा या पदासाठी असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो कुकची पोस्ट आहे पहा. ग्रुप C ची पोस्ट आहे. 18 जागा आहेत. कुकमध्ये अजून फिमेलसाठी मित्रांनो 14 जागा भरल्या जात आहेत. ग्रुप C ची पोस्ट आहे. वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये आहे. त्यानंतर ट्रान्सलेटर हिंदी ट्रान्सलेटरसाठी जागा आहे मित्रांनो 2 जागा असणार आहेत ग्रुप B साठी. त्यानंतर सेक्शन ऑफिसर HR ची पोस्ट निघाली दिल्ली ट्रान्सको लिमिटेडमध्ये मित्रांनो 4 जागा त्याला असतील. तर ह्या टोटल पदांची मित्रांनो 1896 पदांची जाहिरात जी आहे 13 फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. जशी जाहिरात येईल तशी तुम्हाला माहिती दिली जाईल. फी अत्यंत कमी आहे. फक्त मित्रांनो यांचं काय असतं दिल्ली या ठिकाणी मात्र तुमचं एक्झाम सेंटर असतं मित्रांनो. तर दिल्लीला एक दिवस तुम्हाला जाऊन याची एक्झाम द्यायची आहे मित्रांनो. फक्त एकच एक्झाम असते मित्रांनो सरळ सेवेप्रमाणे फक्त हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये एक्झाम असते आणि निगेटिव्ह मार्किंग 0.25% एवढी मित्रांनो ठेवण्यात येते. आता मित्रांनो याच्यासाठी यांनी लिहिलेलं येतं की सर्व माहिती जी आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती दिली जाणार आहे. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी येणाऱ्या या भरतीबद्दलच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. व्हॉट्सअप चॅनल ही जॉईन करा, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.